नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. मित्रांनो, सुरुवातीलाच एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना म्हणजेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने राज्य सहकारी सोसायटीच्या निवडणुकीत पहिल्यांदाच भक्कम एंट्री करत मोठा विजय मिळवला आहे. मित्रांनो, अनेक जागांवर भगवा झेंडा फडकला असून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना गटाला मागे टाकत ठाकरेंच्या शिवसेनेने स्पष्ट वर्चस्व निर्माण केलं आहे. राज्यभर शिवसैनिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे आणि ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला जातोय. सहकार क्षेत्रात ही कामगिरी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. महाराष्ट्रातील या मोठ्या निकालामुळे राजकीय समीकरणांमध्ये बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नेमक्या कोणत्या भागात विजय मिळाला, किती जागांवर झेंडा फडकला आणि या निकालाचे परिणाम थेट दिल्लीपर्यंत कसे जाणवू शकतात हे पुढील अपडेटमध्ये सविस्तर पाहूया. मित्रांनो, तुम्ही शिवसैनिक असाल तर खाली कमेंट बॉक्समध्ये आपलं नाव आणि आपल्या जिल्ह्याचं नाव नक्की लिहा आणि जर तुम्ही आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा. आता जाणून घेऊया नेमकी महत्त्वाची बातमी काय आहे. ही फक्त राज्यापुरती मर्यादित नाही तर देशाच्या राजकारणातही चर्चेचा विषय ठरत आहे. जेव्हा जेव्हा उद्धव ठाकरे यांना दमदार विजय मिळतो तेव्हा त्याचे पडसाद गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत उमटताना आपण पाहिले आहेत. मित्रांनो, भारतीय जनता पार्टीने ठाकरेंची शिवसेना राजकीयदृष्ट्या कुमकुवत करण्यासाठी आक्रमक रणनीती आखल्याची चर्चा होती. त्यातच एकनाथ शिंदे यांनी बंड करत शिवसेना वेगळा गट स्थापन केला आणि मूळ पक्षावरच दावा सांगितला. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी शिवसेना ताब्यात घेतल्याची प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, परंतु सध्याच्या घडामोडींनी पुन्हा एकदा राजकीय समीकरणं हलवली आहेत. नेमकं काय घडलं, कोणाचा गेम पलटला आणि पुढे काय होऊ शकतं हे पुढच्या भागात सविस्तर पाहूया. मित्रांनो, अनेक नेते पक्ष सोडून गेलेले आहेत, काहींनी भूमिका बदलली, पण त्यामुळे पक्ष संपत नाही. अशी चर्चा होती की शिवसेना वेगळा गट स्थापन झाल्यानंतर मूळ शिवसेना पूर्णपणे ताब्यात गेली. मात्र हा केवळ राजकीय आभास होता, असा दावा ठाकरेंच्या समर्थकांकडून सातत्याने केला जातो. उद्धव ठाकरे यांना काही नेते सोडून गेले असतील, पण सामान्य शिवसैनिक आणि मतदार अजूनही त्यांच्यासोबत असल्याचं विविध निवडणूक निकालांमधून दिसून आल्याचं समर्थक सांगतात. महाराष्ट्रातील 2024 इंडियन जनरल इलेक्शन निकालांचा संदर्भ दिला जातो. त्यावेळी भारतीय जनता पार्टी हा देशातील सर्वात मोठा पक्ष असल्याचा दावा करत असतानाही महाराष्ट्रात त्यांना अपेक्षित यश मिळालेलं नाही. उलट ठाकरेंच्या गटाला लक्षणीय जागा मिळाल्या अशी आकडेवारी समोर आली होती. राजकारणात पक्षफूट, दावे, प्रतिदावे सुरूच असतात, पण अंतिम निर्णय मतदारांच्या हातात असतो आणि महाराष्ट्रात मतदार कोणाच्या पाठीशी उभे आहेत हे प्रत्येक निवडणुकीत स्पष्ट होत जातं. मित्रांनो, याचा अर्थ असा आहे की उद्धव ठाकरे यांना मानणारा मोठा मतदार वर्ग आजही महाराष्ट्रात अस्तित्वात आहे. काही नेते दूर गेले असतील, पण सामान्य शिवसैनिक आणि कट्टर समर्थक अजूनही त्यांच्यासोबत ठामपणे उभे आहेत, असा दावा त्यांच्या गटाकडून सातत्याने केला जातो. आता वळूया महत्त्वाच्या मुद्द्याकडे. सहकार, साखर कारखाने, शिक्षण संस्था, शैक्षणिक मंडळे आणि औद्योगिक क्षेत्र या सर्व क्षेत्रांमध्ये अनेक वर्ष इंडियन नॅशनल काँग्रेस आणि नॅशनल काँग्रेस पार्टी यांचा प्रभाव राहिला होता. ग्रामीण भागातील सहकारी संस्था तर पारंपरिकरित्या राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानल्या जात होत्या. मात्र मागील काही वर्षात भारतीय जनता पार्टीने आपली रणनीती बदलली. फक्त विधानसभेपुरते मर्यादित न राहता सहकार आणि शैक्षणिक संस्थांमध्ये संघटनात्मक ताकद वाढवण्यावर भर दिला. परिणामी काही भागामध्ये भाजपचे प्राबल्य वाढताना दिसले. याच पार्श्वभूमीवर सध्याचा निकाल अधिक महत्त्वाचा ठरतो, कारण तो केवळ राजकीय नव्हे तर सहकार क्षेत्रातील प्रभावांचाही संकेत देतो. पुढे याचे परिणाम काय होऊ शकतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. मित्रांनो, आता सहकार सोसायटी क्षेत्रातही उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना पक्षाने सक्रिय पाऊल टाकल्याचं चित्र दिसत आहे. मुंबईसह नंदुरबार, नांदेड, परभणी, हिंगोली आणि मराठवाड्यातील इतर भागांमध्ये ठाकरेंच्या गटाला लक्षणीय यश मिळाल्याची चर्चा सुरू आहे. विशेषतः मुंबईतील जहाज बांधणी आणि संबंधित सहकारी संस्थांच्या निवडणुकांमध्ये 21 पैकी 17 जागांवर विजय मिळवल्याचा दावा केला जातो, ज्यामुळे स्थानिक पातळीवर त्यांचं संघटनात्मक वर्चस्व अधोरेखित होतं. मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकांपूर्वीच हे निकाल महत्त्वाचे मानले जात आहेत. जहाज बांधणी क्षेत्र, रेल्वे कामगार संघटना, विमानतळ परिसर आणि इतर कामगार संघटनांमध्ये गेल्या 3 ते 4 दशकांत उभं केलेलं नेटवर्क ठाकरेंच्या गटांसाठी निर्णायक ठरू शकतं, अशी राजकीय विश्लेषकांची मतं आहेत. या पार्श्वभूमीवर सहकार आणि कामगार क्षेत्रातील ही घडामोड भविष्यातील मुंबईतील राजकीय समीकरणांवर परिणाम करू शकते. पुढील काळात याचा थेट प्रभाव स्थानिक स्वराज्य संस्था आणि राज्याच्या सत्ता समीकरणांवर पडतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. आणि मित्रांनो, याच क्षेत्रात आता विजयाची नोंद होताना दिसते आहे. उद्धव ठाकरे
ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटाने सहकारी क्षेत्रात प्रभावी कामगिरी केल्याचा दावा केला जातो. काही ठिकाणी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना गटाला अपेक्षित यश मिळालं नाही अशी चर्चा आहे. नंदुरबार, नांदेड, हिंगोली जिल्ह्यात प्रत्येक 7 तर एका ठिकाणी 11 जागांवर ठाकरेंच्या गटाने आघाडी केल्याचं सांगितलं जात आहे. तसेच एका महत्त्वाच्या संस्थेत 21 पैकी 17 जागांवर विजय मिळवल्याचा दावा समोर येतो. हा निकाल केवळ आकड्यांचा नाही तर संघटनात्मक पुनरागमनाचा संकेत मानला जातो. सहकार क्षेत्र परंपरेने इतर पक्षांच्या प्रभावाखाली मानलं जात असताना येथे मिळालेलं यश ठाकरेंच्या गटासाठी राजकीय ऊर्जा वाढवणारं ठरू शकतं. राजकारणात ताकद संपली असे समजलं जात असताना पुन्हा उभं राहणं हीच खरी कसोटी असते. या निकालांमुळे आगामी स्थानिक आणि राज्यस्तरीय निवडणुकांमध्ये नवीन समीकरणं तयार होण्याची शक्यता वर्तवली जाते. या संपूर्ण घडामोडीबद्दल तुमचं मत काय आहे मित्रांनो? नक्की कळवा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब सुद्धा नक्की करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.